आंब्याचा सीझन आहे आणि त्याच्यापासून केक बनवणार नाही असं तर होणारच नाही. तर आज आपण बनवत आहोत आंबा आणि रव्याचा केक. एकदम झटपट होतो, जास्त काही साहित्यही लागत नाही आणि पटकन एकदम टेस्टी आणि फ्लफी असा होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी एक बाउल घेतलेला आहे, तर यामध्ये आपल्याला पाव कप इतकं तेल घ्यायचं आहे. आता इथे मी सूर्यफुलाचं तेल घेतलं आहे. याऐवजी तुम्ही तूप देखील यूज करू शकता किंवा जे बटर असतं ना ते देखील यूज करू शकता. आता इथे अर्धा कप इतकं दही घेतलेलं आहे. दही रूम टेम्परेचरवरती घ्यायचं, ताजं दही घ्यायचं. 2 दिवसापूर्वीचं किंवा थोडंसं आंबट आहे असं दही घ्यायचं नाही, चांगलं दही घ्यायचं आणि याला चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. तेल आणि दही एकदम असं मिक्स झालं ना तर यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकी साखर टाकायची. आता तुम्ही आंबा कोणता घेतला आहे, तो कितपत गोड आहे त्याच्यानुसार साखरेचा अंदाज तुम्हाला ठेवायचा आहे, नाहीतर केक एकदम गोड होऊ शकतो किंवा एकदम सपक होऊ शकतो. आता मी इथे एक केशर आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे. आता हा केशर आंबा आहे, एकदम गोड असतो आणि याचा रंग पण देखील तुम्ही पाहू शकता. कोणताही वेगळा रंग न घालता फक्त त्या आंब्याचा रंग किती सुंदर आलेला आहे. तर याला देखील आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला बारीक रवा टाकायचा आहे. आता हा रवा जो आहे ना तो एकदम 0 साईजचा रवा आहे, त्यामुळे मला ना याला मिक्सरमध्ये बारीक करायची गरज लागली नाही. जर तुमच्याकडे असा जाडसर असा रवा असेल ना तर तुम्ही थोडं त्याला मिक्सरवरती असं फिरवून घेऊ शकता. आता हा रवा याच्यामध्ये टाकून एकदम हलक्या हाताने आपल्याला हे मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर याला आपल्याला 20 ते 30 मिनिटासाठी छान असं बाजूला ठेवून द्यायचं आहे. म्हणजे काय होईल, रवा चांगला भिजला जातो आणि तो फुलतो, त्यामुळे केक एकदम छान होतो. आता 20 मिनिटासाठी हे मिश्रण आहे ना ते मी बाजूला ठेवून दिलं होतं आणि 20 मिनिटानंतर जेव्हा पाहिलं तर रवा छान भिजला गेला होता, तो फुलला देखील गेला होता आणि अशा पद्धतीने ना आपल्याला थोडंसं याला भिजवून घ्यायचं आहे. आता रवा जर जाडसर असेल आणि तुम्ही आधी बारीक करायला विसरलात तर या स्टेजला देखील तुम्ही मिक्सरवरती त्याला बारीक करू शकता किंवा हे मिश्रण जे तुम्ही बनवत आहे ते डायरेक्ट मिक्सरमध्ये बनवलं तरीही चालेल. आता रव्याची कन्सिस्टन्सी मिक्स करण्यासाठी मी इथे थोडंसं दूध ॲड केलं आहे, कारण केक बनवण्यासाठी जसं बॅटर पाहिजे असतं आपल्याला तसं बॅटर आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे. तर थोडं असं दूध करून मी याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि छान असं मिक्स करून घेत आहे. आता याच्यामध्ये ना 1 चमचा इतकं बेकिंग पावडर आणि 1 पाव चमचा इतका ना खायचा सोडा ॲड करायचा. आता हे बॅटर आपलं पूर्णपणे तयार झाले आहे आणि मी इथे एक केकचा टीन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हे बॅटर काढून घेतलं आहे. थोडेसे बदामाचे काप याच्यावरती मी टाकत आहे सजावटीसाठी आणि अशा प्रकारे आपलं हे बॅटर पूर्णपणे तयार आहे आणि आपण हा केक बनवत आहोत कढईमध्ये. तर हे सगळं बॅटर बनवेपर्यंत 10 मिनटं मी खाली मीठ टाकून कढई ना प्रीहीट करायला ठेवली होती. ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. जर तुम्हाला केक कढईत बनवायचा आहे तर कढई तुम्हाला प्रीहीट करायची आहे आणि ओव्हनमध्ये जरी बनवत असाल तरी तुम्हाला ओव्हन हा प्रीहीट करून घ्यावा लागेल. तर हे जे केकचा टीन आहे तो मी या कढईमध्ये ठेवते आणि 45 मिनटासाठी आपल्याला केक आहे तो शिजायला ठेवायचा आहे. 45 मिनिट झाल्याशिवाय हा केकचं झाकण उघडायला जायचं नाही. 45 मिनिटांनी तुम्ही केक शिजला आहे की नाही ते बघायला जायचं. आता इथे केक माझा तयार झालेला आहे, तो चांगल्या प्रकारे शिजला आहे की नाही हे बघण्यासाठी मी इथे चाकू टाकते. जर चाकू असा तुमचा एकदम क्लीन बाहेर निघून आला तर समजायचं की तुमचा केक एकदम छान असा शिजला गेलेला आहे. आता हा केकचा टीन मी बाहेर काढून ठेवला होता. पूर्णपणे थंड होऊन द्यायचा केक, गडबड करायची नाही की त्याला बाहेर काढायचं आहे म्हणून. जेव्हा तुमचा केक परफेक्ट शिजला असतो ना तेव्हा त्याच्या अशा कडा बाजूला होतात की ज्याच्यामुळे तुम्हाला नंतर जेव्हा तुम्ही यातून टीनमधून केक बाहेर काढणार आहे ना तर तुम्हाला बिलकुल त्याचा काही त्रास होणार नाही, केक तुटणार नाही, मोडणार नाही. एकदम परफेक्ट असा केक आहे तो टीनमधून बाहेर निघून होतो. आता तुम्ही बघू शकता कोणताही रंग न वापरता एकदम फक्त आंब्याचा पल्प टाकून आपल्याला या केकचा रंग किती सुंदर आणि सुरेख आलेला आहे. एकदम सोपी रेसिपी आहे, झटपट अशी होते, जास्त काही साहित्य लागत नाही, एकदम घरच्या साहित्यात बनवून तयार होते. तर नक्की हा केक तुम्ही घरी ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. ही रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी करून बघा. अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.